हाय फ्रेंड्स, आज आपण बनवत आहोत शेपूची भाजी। शेपूची भाजी बनवण्यासाठी आपण 1 वाटी मसूर डाळ घेतलेली आहे, 1 जुडी शेपू घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 7 ते 8 मिरच्या। चला तर आपण शेपूची भाजी बनवूया। कढईमध्ये मी 1 चमचा तेल घातलेले आहे आणि गॅस मीडियम फ्लेवर ठेवलेला आहे। तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता आपण मिरची वाटून घेतलेली पेस्ट टाकूया। मिरची आपली छान परतून झालेली आहे। आता आपण ठेचलेला लसूण टाकूया आणि तोही व्यवस्थित परतून घ्यायचा। लसूण आणि मिरची छान परतून झालेली आहे। आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि आता ते आपण छान परतून घेऊया आणि याच्यानंतर आपण भाजी टाकूयात। आता आपण भाजी तेलामध्ये टाकलेली आहे। आता ती छान परतून घेऊयात। भाजी छान परतून झालेली आहे। आता आपण त्यामध्ये डाळ टाकूयात। आपण भिजवून घेतलेली डाळ टाकलेली आहे। डाळ जवळपास 15 ते 20 मिनिटं भिजवून घ्यायची आणि आता आपण व्यवस्थित हलवूयात, मिक्स करूयात भाजी सगळीकडे डाळीसोबत। भाजी जर जास्त कोरडी होत असेल तर थोडंसं वरून किंचित पाणी शिंपडावं, म्हणजे भाजीचा थोडाफार कोरडेपणा जो असतो तो निघून जाईल आणि आपली भाजी छान मऊसूत शिजेल। भाजी परतवून झालेली आहे। आता आपण ह्यावर झाकण झाकून 5 मिनिटं मंद आचेवर शिजवायला ठेवू। पाच मिनिटं झालेली आहेत। चला तर पाहूयात आपली भाजी बनलेली आहे की नाही। तुम्ही पाहू शकता, एकदम मस्त लुसलुशीत भाजी बनलेली आहे आणि एन्जॉय। असेच छान चविष्ट आणि स्वादिष्ट रेसिपीजसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि एन्जॉय।